नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनेलवर. तर याच्या अगोदरही मी या सोयाबीन आणि तुरीचा व्हिडिओ अपलोड केलेला आहे आणि त्याच दिवशी मी हा दुसरा व्हिडिओ करत आहे फळबागेचा. मी फक्त माझ्या स्वतःच्या शेतातले प्रयोग जे केलेले असतात तेच मी टाकत असतो. हे पहा, तुम्हाला अगोदरच्या व्हिडिओमध्ये हाच प्लॉट दिसत असेल आणि मी माझ्या शेतामध्ये हे पहा, हे ड्रॅगन फ्रूटची पण लागवड केलेली आहे. ही लागवड करून जवळजवळ मित्रांनो 5 वर्ष होत आलेत. 5 वर्ष. आता तुम्ही व्हिडिओमध्ये बघत असाल की बाकीचे पण व्हिडिओ तुम्ही भरपूर बघत असाल ड्रॅगन फ्रूटबद्दल. ड्रॅगन फ्रूट खूप सोपं पद्धत आहे, करायला पण खूप सोपं आहे. पण जर घरातली माणसं जर करत असेल स्वतः, तरच तुम्ही कोणतीही फळबाग लागवडीचा निर्णय घ्या. आणि हा माझा काही सक्सेस झालेला प्रयोग म्हणणार नाही मी हे, कारण जसं आपण बघा, शेतकरी फक्त सक्सेसचे व्हिडिओ टाकतात आणि ते पाहून काय होतं नेमकं, ज्यांच्याकडे भांडवल आहे ते राहतात दुसरीकडे, त्यांच्याकडे शेती असते आणि ते शेतामध्ये प्रयोग करायला बघतात. पण त्या ठिकाणी आपण नेमकं आपली फसगत होते. तर आपण दुसऱ्याच्या भरोश्यावर काही करायचं नाही. हां, आपल्या घरातले कोणी माणसं असतील करणारे तर निश्चित करा. तर जसं माझ्या मी शेतातले ह्याच्या अगोदर तुम्ही जर पाहिले असाल तर मी चिया सीडचे भरपूर व्हिडिओ टाकले आहेत. आता चिया सीडचं पण त्याबद्दल पण मी नंतर व्हिडिओ टाकतो, मार्केटबद्दल वगैरे. ते पण एकदम चांगलं आहे, सक्सेसफुल आहे ते पण. पण आता ड्रॅगन फ्रूट ज्याच्या घरातील माणसं करणार आहेत त्यांनी निश्चित करावं. आता ही माझी बाग पहा, 5 वर्षामध्ये हे पूर्ण मधली जागा दिसायला नाही पाहिजे एवढे हे ब्रँचेस फुटतात. ह्याला लागवड केली हे बघायला माणूसच नाही आहे असं म्हटलं तरी चालेल. हे फक्त आता नैसर्गिकरित्या येत आहे आणि आता शासनाची याला सबसिडी पण मिळत आहे. पण करायची कोणी, ज्याच्या घरी माणसं आहेत त्यांनी करा. बघा, खूप चांगलं पीक आहे. पण आता ह्याला मी काहीच करत नाही. ह्याला 5 वर्षापासून मी याला कसलाच डोस दिलेला नाही, खालून काहीच दिलेलं नाही. इवन याला वेळेवर पाणी पण नाही आहे. जेव्हा मला एखाद्या वेळेस संडेला वगैरे सुट्टी मिळते त्या दिवशी मी चालू करतो, अशी परिस्थिती आहे. आणि जर घरचे करणार असतं तर तुम्हाला या 2 ओळीमध्ये मला अंतर दिसलं नसतं, एवढी ह्याची वाढ झाली असती. हे पहा, आता जेव्हा आभाळ येतं तेव्हा याला कळ्या सुटायला लागतात. आता भरपूर प्रमाणात ह्याला कळ्या सुटतात. हे पहा, हे काय तेवढं अवघड नाही, पण घरचे माणसं करणारे पाहिजेत. हे पहा, अशा प्रकारे आता ही रेड व्हरायटी आहे. आता हे हिरवं फळ आहे. हे पहा, त्याच्यानंतर हे लाल व्हायला लागतं. आता हे बघा तुम्ही, हे अर्धं लाल झालेलं आहे. आता हे फळ जवळजवळ 5 दिवसामध्ये पूर्ण लाल होऊन जातं. मग हे आपल्याला हार्वेस्ट करू शकतो आपण. ह्याची वेगवेगळे प्रयोग केले पाहिजेत, पण करत असताना आपल्याकडं मॅनपॉवर किती आहे त्याच्यावर डिपेंड आहे. फक्त भांडवल असून जमत नाही याला. ते काय होतं, आपण भांडवल घालतो ते मुदलात घाटा झाल्यासारखं होतं, जसं की माझं हे झालेलं आहे. घाटा म्हणता येणार नाही मला ह्याला, कारण मी हा प्रयोग केलेला आहे. माणूस काहीतरी करणाऱ्या माणसालाच काहीतरी शिकायला भेटत असतं. चूक त्याच माणसाकडून होत असते जो प्रयत्न करतो. परंतु एखाद्याकडून चूक झाली तर त्याच्याकडून जर दुसरा माणूस शिकला तर चांगली गोष्ट आहे. तसंच आता ह्या काही यूट्यूबवर जे सक्सेसफुल स्टोरी टाकतात त्यांना एक विनंती आहे की त्या स्टोरी पाहून त्याच्यापासून इन्स्पायर होऊन भरपूर सारे माणसं प्रयोग करतात ते, पण त्यातल्या किती जणांना सक्सेस मिळतं हे आपण सांगू शकत नाही. मग त्यासाठी एखादा आपण शेतामध्ये प्रयोग करत असताना कसं करायचं, आपण नेमकं त्याला मॅनपॉवर किती लागते, फक्त भांडवल आणि आपण काय होतं जास्तीत जास्त शेतकरी उत्पादन बघून ह्याला एवढं भेटलं चला आपण पण एवढे कमवू. पण तसं नाही मित्रांनो, जगात कष्टाशिवाय फळ नाही. दुसऱ्याचं बघून जर तुम्ही करायचं असेल तर करू नका. त्याच्या अगोदर पूर्णपणे माहिती काढा, वेगवेगळ्या शेतकऱ्यांना कॉल करून त्यांचे अनुभव विचारून मगच करा. तर हे बघा, ॲक्च्युली कसं असतं, हा वेल वाढत गेलं की ह्याला पोलला बांधत जावं लागतं आणि वर रिंगच्यावर त्याला सोडावं लागतं आणि त्याच्यानंतर मग त्याला कळ्या फुटतात. हे बघा, ह्याला मला बांधणंच झालं नाही आहे आणि खालीच ह्याला कळ्या फुटल्या आहेत. तर याला शासनाकडनं सबसिडी पण मिळायला लागली. सोपं पीक आहे, पण याची पण आता लागवड भरपूर वाढलेली मित्रांनो, भरपूर. मार्केटचा अभ्यास करा अगोदर. मार्केटचा अभ्यास केल्यानंतरच मग निर्णय घ्यायचा, काय प्रयोग करायचे किंवा शेतामध्ये काय पीक घ्यायचं. चला तर मित्रांनो,
व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा, जेणेकरून कोणी इन्व्हेस्ट करणार असेल. आणि माझं तर स्पष्ट सांगणं आहे, जे कोणी नोकरदार किंवा सर्व्हिसला वगैरे असतील, त्यांच्याकडे जी जमीन असेल, तर आपण पारंपरिक पिकं घेतलेलंच नोकरदारांना चांगलं आहे. घरातले जेव्हा स्वतः एकही व्यक्ती नसेल तर त्यांनी प्रयोग करण्यात असे काही अर्थ नाही आहे. कारण दुसऱ्यांच्या जीवावर आपण आपल्या शेतात प्रयोग करायचे नाही. कारण आजकाल तुम्ही पाहत आहात, ग्रामीण भागामध्ये अक्षरशः शेतामध्ये मजूर भेटत नाही आहेत कामाला. आता त्याची कारणं खूप काही आहेत. तर पहा, 5 वर्षामध्ये जे आता माझे काही मित्रांनी केलेले आहेत, त्यांनी अक्षरशः त्या ड्रॅगन फ्रूटच्या उत्पादनावर 2-2, 3-3 एकर जमिनी खरेदी केलेल्या आहेत. मग त्याच्यामागचं एकच कारण आहे, त्यांच्या घरातले 2-3 माणसं कष्ट करून त्या बागेला त्यांनी डेव्हलप केलेलं आहे. त्यांच्या कष्टाचं चीज झालेलं आहे. पण जर आपल्याकडे फक्त भांडवल आहे, जमीन आहे म्हणून दुसऱ्याच्या भरोश्यावर अशी फळबागा लागवड करणं योग्य नाही, कारण ते सक्सेसफुल नाही होत. आणि हे त्यासाठीच मी व्हिडिओ टाकत आहे. फक्त यूट्यूबवर व्हिडिओ पाहून कोणताही निर्णय घेऊ नका. भरपूर असे पिकं आहेत की आपण म्हणजे पारंपरिक जरी नाही केले, परंतु सिजनेबल पिकं म्हणजे जे की 3-3.5 महिन्यात हार्वेस्ट होऊन निघून जातात. तर जे सर्व्हिसवाले वगैरे आहेत, ज्यांना म्हणजे 24 तास शेती नाही करू शकत, दुसरीकडे कुठं जॉब करतात, तर त्यांनी वेगळी पिकं करावी की जी 3-3.5 किंवा 4 महिन्यामध्ये निघतात. तर त्याच्यामध्येच एक आहे चिया सीड. खूप चांगला प्रतिसाद आहे. पण आता व्हायला काय लागलं आहे, शेतकऱ्यांना त्याचं पण मार्केटचं ज्ञान नाही आहे. आपण काय करतो, एखाद्याची यशोगाथा ऐकतो आणि लागतो एकाच पिकाच्या पाठीमागे. आता ॲक्च्युली त्याचा भाव होता 20,000 ते 25,000 प्रति क्विंटल चिया सीडचा. परंतु आता इतकी त्याची लागवड वाढली आहे की अक्षरशः यावर्षी 9,000पासून त्याचे रेट चालू होते. आता सध्या 13 ते 13.5 आहेत. आणि तुम्हाला याच संदर्भात आणखीन एक माहिती देतो. चिया सीडची जर तुम्ही शेती करत असाल तर नक्की तुम्ही माझ्याशी कॉन्टॅक्ट करू शकता. कारण विक्रीपर्यंतचं व्यवस्थापन आम्ही करतो त्याचं. आमच्या लातूर जिल्ह्यामध्ये, हे मी लातूर जिल्ह्याचा आहे, लातूर जिल्ह्यामध्ये भरपूर शेतकरी असल्यामुळे व्यापारी आमच्यापर्यंत येतात आणि आम्ही ठोक भावामध्ये त्याची खरेदी करत असतो. आणि त्याचा पण जर तुम्हाला काही माहिती पाहिजे असेल तर माझ्या चॅनलवर अगदी पेरणीपासून ते हार्वेस्टिंगपर्यंतचे चिया सीडबद्दलचे टोटल व्हिडिओ अपलोड केलेले आहेत. आणि ज्यांच्याकडे जमीन आहे आणि दुसरं कोणतं जॉब करतात आणि त्यांना शेतीमध्ये काहीतरी करायचं, तर त्यांच्यासाठी ते पीक चांगलं आहे. तर चला मित्रांनो, या व्हिडिओमध्ये इथंच थांबतो. जय जवान, जय किसान.